या सगळ्या घडामोडी होत असताना दुसरीकडे शरद पवार हे मात्र शपथविधी संदर्भात अनभिज्ञ असल्याचं पाहायला मिळालं। त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूया। सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदासंदर्भात शरद पवार अनभिज्ञ, तर शपथविधीबाबत मला माहिती नाही, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय। शरद पवारांचं भाष्य। मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होतोय, काही शपथविधी करायला लागतोय। आपलं काय मार्गदर्शन आहे? पक्षांनी जे काही ठरवलं त्याची उपस्थिती आपली तर तो त्यांचा कौटुंबिक विषय आहे। मात्र जोपर्यंत शरद पवार आहेत त्यांना विश्वासात घ्यायला हवं। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबद्दल हिरामण खोसकरांचं वक्तव्य। ज्युनियर आहे, परंतु ही इच्छा आहे की साहेब जोपर्यंत आहे तो साहेबांना त्यांनी विश्वासात घेऊन केलं पाहिजे। राष्ट्रवादीच्या नेतृत्वासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील तो मान्य। राष्ट्रवादीचं नेतृत्व सुनेत्रा पवारांनीच करावं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या आमदारांची प्रतिक्रिया। रोहित पवार, संदीप क्षीरसागर शरद पवारांच्या भेटीला। शरद पवारांसोबत गोविंदबाग इथल्या निवासस्थानी बैठक सुरू। बैठकीत सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित। अजितदादांच्या घरात पद जात असेल तर नक्कीच अभिमान, तर राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांची प्रतिक्रिया। पवार कुटुंबानं एकत्र यावं ही आमची मानसिकता, मांडेकरांची भूमिका। सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्री पदावर निवड हा कोर कमिटीचा निर्णय। सूत्रांची माहिती, तर सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष करणं ही भूमिका प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळ तसंच मुंडेंची असल्याची ही माहिती। कार्यकर्त्यांना सांभाळण्याची भूमिका, एक मायेचा आधार देण्याची भूमिका वहिनींनी घेतली। दुःखाचा डोंगर असताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून या गोष्टीला त्यांनी संमती दिल्यामुळे त्यांचं अभिनंदन करेल। आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचं वक्तव्य। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यास पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याची सूत्रांची माहिती। पार्थ पवार सुद्धा राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याची माहिती। दरम्यान अजित पवारांचं निधन होऊन 4 दिवस झाले आणि अजून सुद्धा त्यांच्या आठवणींना अनेकांकडून उजाळा देण्यात येतोय। पाहूयात त्याच संदर्भातल्या घडामोडी। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या हे चांगलं आहे, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। तर अजितदादांसोबत न दिसणारे गिधाडं आता दिसू लागलेत। सुनेत्रा पवारांनी अचानक जमलेल्या ढेकणांवर लक्ष ठेवावं, जरांगेंचं वक्तव्य। पहिल्या परत महाराष्ट्राच्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत, हा पण एक चांगला विषय। परंतु त्यांच्या जागेवरती, अजयदादांच्या जागेवरती त्यांचाच माणूस पाहिजे होता, हे मात्र खरं आहे। तिथं योग्य न्याय मिळाला। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे वारंवार सिद्ध झालंय। अंबादास दानवेंची टीका। तटकरे आणि पटेल हे दोन लोक महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीनं माहित आहे। हे दोन व्यक्ती स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा इंटरेस्ट त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या राजकीय स्थितीत जाऊ शकतात। तर दादा म्हणाले होते, एकत्र येऊन चांगलं काम करू। माझी पहिल्या दिवसापासून इच्छा आहे कुटुंब एकत्र आलं पाहिजे। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। ही मला असं वाटतं, मला काय वाटण्यापेक्षा महाराष्ट्राच्या लोकांनाच हे वाटतं की हे कुटुंब एकत्र आलं पाहिजे। पण त्याचा तर फायदा होईल, लोकांची इच्छा आहे। पण त्या मी तुम्हाला हे सांगतो की आम्हाला ह्याच्यात सुद्धा आनंद आहे की त्या पदावरती सुनेत्राताई बसतात। फडणवीस आणि ओवैसींची मैत्री शोले चित्रपटातल्या जयवीरू सारखी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा। तर भाजप आणि एमआयएमची लढत म्हणजे नुरा कुस्ती, भाजपवर टीका। जय आणि वीरू की जैसी गोष्ट आहे की शोले पिक्चर मधली, ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे जान मगर दोस्ती नहीं छोड़ेंगे, ते काय गाणं आहे। ते गाणं या ओवैसी आणि फडणवीसांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये याची गाणं चालू आहे, नुरा कुस्ती खेळणं चालू आहे। राष्ट्रवादीकडून मुंबईमध्ये दादांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर्स, तर अजितदादांच्या देवगिरी या बंगल्याच्या भिंतीवर श्रद्धांजलीचे बॅनर। सर्वसामान्य शेतकऱ्यांचा नेता हरपला अशा आशयाचे हे बॅनर्स। नाशिकमधील शोकसभेत राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे भाऊक, तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची दादांची इच्छा होती। दोन्ही पक्ष एकत्र येण्यासंदर्भात घडामोडी सुरू होत्या। सरोज अहिरेंची ही माहिती। पक्ष एकत्र येण्याच्या काही घडामोडी होत होत्या, पण त्या दादांकडून आम्हाला अधिकृतरित्या कळलेले नाहीये। त्याच्यामुळे
त्याच्यावर काय पुढे बोलावं. म्हणजे पवार कुटुंब जर एकत्र आलं तर मला असं वाटतं की याच्यासारखं समाधान प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाला असेल. पिंपरी चिंचवड शोकसभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भावनांचा बांध फुटला. सत्तेची नशा चढली की माणसं वेगळ्या वाटेनं जातात. तुम्ही गेलात आणि दादांवर टीका केली ते आम्हाला रुचलं नाही. राष्ट्रवादीच्या नेत्या सीमा सावळे यांनी भाऊक होत महेश लांडगेंना खडेबोल सुनावले. नांदेडमध्ये सर्व पक्षांतर्फे शोकसभेचं आयोजन. तर अजितदादांना सर्व पक्ष नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली, तर नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून अजितदादा अमर रहेच्या घोषणा. बीडच्या शिरसाळ्यामध्ये अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. अजितदादांबद्दल भावना व्यक्त करताना कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू. कार्यकर्त्यांकडून अजितदादा अमर रहेच्या घोषणा.